या भारत भूमीवर झाल्या आणि जन्माला आल्या त्यांच्यामुळे स्त्री जातीचा उद्धार झालाय। मा जिजाऊ जर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाठीशी नसत्या तर स्वराज्य मिळू शकलं नसतं। तुम्ही आम्ही आज मंडपात स्वतंत्ररित्या वाहत आहोत। विचार शक्ती आमची स्वतंत्र आहे केवळ जिजाऊ मातेच्या आशीर्वादामुळे। मा सावित्रीबाई नसत्या तर ज्योतिबा फुले सारखे उद्धारक क्रांतिकारक महापुरुष त्यांच्या खांद्याला खांदा देऊन ज्या त्यांनी शाळा उघडल्या आणि शाळांची द्वार आजच्या स्त्रियांकरिता मुलींकरता उघडी केली ती आज शिक्षण शिकायची उजागरी मा सावित्री नसत्या तर मुलींना लाभली नसती। सरकारी मुद्द्यावर खुर्चीत बसली असती का? सरकारी मुद्द्यावर खुर्चीत बसली असती का? फुले सावित्री नसती तर फुले सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का? फुले सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का? फुले सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का? सरकारी मुद्द्यावर खुर्चीत बसली असती का? सरकारी मुद्द्यावर खुर्चीत बसली असती का? फुले सावित्री फुले सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का? फुले सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का? फुले सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का? मा रमाई नसत्या तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घडले नसते आणि हे पवित्र संविधान ज्याच्यावर आमचा देश चालतो ते देशाला मिळालं नसतं। कितीतरी मातांनी आपलं जीवनाचं बलिदान दिलंय तेव्हा कुठं आम्ही तुम्ही आज स्वतंत्र रीतीने जगतो आहोत। हिंदू कोड बिल मांडलं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी। परंतु पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी अनेक स्त्रियांचा नव्हे 29 वर्ष फक्त एका स्त्रीने इंदोरचं संस्थान होळकरांचं सांभाळलं आहे महाराज। वयाच्या 9व्या वर्षी मानकोजी शिंदेची मुलगी जामखेड तालुक्यातली अहमदनगर जिल्ह्यातली 9 वर्षाची मुलगी जाते मल्हारराव होळकरांच्या घरात। सून मुलगा आहे खंडेरावाची पत्नी अहिल्याबाई होळकर इंदोरच्या राजघराण्यात दिली जाते होळकरांना। खंडेराव पती आहे। 9व्या वर्षी युद्धकला शिकते तलवारबाजी शिकते महाराज आणि 1 2 3 वर्ष नव्हे तब्बल 29 वर्षांपर्यंत एकतीर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर राज्यकारभार सांभाळते तीही पती सोबत नाही। 25व्या वर्षी सासरे वारतात सासऱ्यांचा मृत्यू होतो मल्हारराव होळकर निघून जातात। त्याआधी पती वारतात पतीचा मृत्यू होतो खंडेरावांचा। इकडून तिकडून मालेराव नावाचा एकुलता एक मुलगा मालेराव सुद्धा मृत्युमुखी पडतो। किती क्रांतिकारी जीवन होतं अहिल्यादेवींचं। एकुलता एक जावई यशवंतराव फणसे जो आंतरजातीय विवाह झाला। अहिल्यादेवींनी फक्त इंदोर संस्थानामध्ये चोर दरोडेखोरांची व्यवस्था लावावी याकरिता सैनिक कमी पडत होते म्हणून गावात आवाहन केलं होतं इंदोर संस्थानात की जो कोणी या दरोडेखोरांची सोय लावी त्यांना गुलाम बनवून आणि त्यांना मी माझी मुलगी देईन। सापडला शेवटी यशवंत नावाचा एक वीर तरुण जवान। यशवंत फणसे समोर आला त्यांनी जेरी सांगलं त्या दरोडेखोरांना चोरांना आणि त्या मुलाला यशवंताला जो आपल्या जाती धर्माचा नव्हता तरीही फक्त शब्दापायी आपली मुलगी इंदोर संस्थानाच्या त्या राणीनी महाराणीने दिली। अनेक संकट आली एकही माणूस नाही घरातला कोणी आधार नाही आहे। एकही माणूस आधार नसताना 29 वर्ष
इंदोरचं एवढं मोठं संस्थान चालवणारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर एकमेव देवी होऊन गेली आहे. मोठमोठ्यांना जेरी सांगलं, 5000 स्त्रिया तयार केल्या लढण्यासाठी आणि त्यांच्या माध्यमातून अनेक राजांना अनेक पेशव्यांना जेरी सांगून त्यांनी हरवलं. त्यांना अनेक गोष्टी घडल्या. आम्ही फक्त शंकराचे पिंड पुण्यश्लोक अहिल्यादेवीजवळ पाहतो तेच आम्हाला दिसते. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं कार्य तेवढं नव्हतं. त्यांनी शंकरजीचे मंदिर महादेवाची मंदिर बांधलीच, त्याबद्दल शंका नाही. परंतु निवड आम्ही त्यांना शंकरजी आणि महादेवांच्या मंदिरापुरतं मर्यादित ठेवलं. त्यांची क्रांतिकारी असं कार्य होतं महाराज. पुण्यश्लोक हे फक्त अर्जुन महाराज, पुण्यश्लोक हे फक्त 4च लोकांना लावलं जातं पूर्ण भारतीय इतिहासामध्ये. पुण्यश्लोक कुणाकुणाला लावलं जातं? पुण्यश्लोको नरो राजा, पुण्यश्लोको युधिष्ठिरः, पुण्यश्लोको वैदेहीश, पुण्यश्लोको जनार्दनः. 4 लोकांना फक्त पुण्यश्लोक लावलं जातं. पहिलं नल राजाला पुण्यश्लोक हे नाव दिलं जातं. दुसरं युधिष्ठिर धर्मराजाला पुण्यश्लोक नाव दिलं जातं. तिसरं वैदेही राजा विदेही जो जनक राजा होता, जानकी मातेचे वडील आणि प्रभू श्री रामांचे सासरे जनक राजाचे विदेही होते, मुक्त राजे नव्हते. चौथे जनार्दन. त्या व्यतिरिक्त फक्त पुण्यश्लोक अहिल्यादेवींनाच पुण्यश्लोकी पदवी दिल्या गेली, कारण त्यांचं जीवन तसं क्रांतिकारी होतं.